महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून नागपुरात सुरू होते। अवघा आठवडाभर चालणाऱ्या या अधिवेशनात विदर्भाच्या किती प्रश्नांना वाचा फुटेल आणि किती प्रश्न मार्गी लागतील हे सांगता येत नसले तरी नागपूरच्या थंडीत आठवडाभरासाठी राजकीय गरमी अनुभवता येणार आहे। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते पदाचा मुद्दा चर्चेत आणलाय। सध्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेते पद रिक्त आहे। विधानसभेत पुरेसे संख्याबळ नसल्याने कोणताही एक पक्ष या पदावर दावा करू शकत नाही, परंतु महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे गटाला विरोधी पक्षनेते पद देण्यात यावे असे पत्र विधानसभा अध्यक्षांना देण्यात आले। विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदावर संख्याबळाच्या आधारे काँग्रेसने दावा ठोकलाय। याआधी ठाकरे गटाचे अंबादास दानवे विधान परिषदेत विरोधी पक्षनेते होते, परंतु ते निवृत्त झाल्यानंतर हे पद रिक्त झाले। या अधिवेशनात या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे। त्यातच लवकरच होऊ घातलेल्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचे सावट या अधिवेशनावर असेल। नाशिकच्या तपोवनामधील वृक्षतोडीचा मुद्दा देखील यावेळी गाजण्याची शक्यता आहे। नगर परिषद निवडणुकीत महायुतीतील भाजप आणि शिंदे गटातील राजकीय वाद चांगलेच उफाळून आले आहेत। विरोधक या वादाला अधिक फोडणी देण्याचा प्रयत्न नक्कीच करतील। विरोधक आक्रमक होणे स्वाभाविक असले तरी महायुतीच्या भक्कम संख्याबळापुढे त्यांचे फार काही चालणार नाही। ज्या उद्देशाने विधिमंडळाचे एक अधिवेशन नागपुरात आयोजित केले जाते त्या उद्देशासोबत सरकार आणि विरोधक कितपत प्रामाणिक राहतात हा शेवटी महत्त्वाचा प्रश्न आहे। आजवरचा अनुभव लक्षात घेता याही अधिवेशनात विदर्भाच्या वाट्याला फार काही येणार नाही। एरवी देखील नागपूर अधिवेशनाकडे एक उरकून टाकण्याचा सोपस्कार म्हणून पाहिले जाते। मुख्यमंत्री विदर्भाचे असले तरी सरकारच्या आणि विरोधकांच्याही भूमिकेत फारसा बदल दिसत नाही। आरोप प्रत्यारोपांच्या राजकीय शेकोटीची ऊब तेवढी वैदर्भीय जनतेला मिळेल, बाकी सगळे नेहमीप्रमाणेच असेल। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।